इट्स 8:20 आणि आम्ही अशी पॅकिंग केली. कपडे तिथंच ठेवले तसेच मी तर पण. आणि आता चाललो आहे ही बॅग घेऊन कमी जेवण करतोय आणि मग निघणार. 3 मिनिट झाले आणि मी म्हटलं थोडीशी एसीची हवा खाऊ. सगळ्या मुली गेल्या फक्त मुलंच आहेत तिथे सगळ्या. फक्त दिदी आणि मी मुलगी आहे कारण की आता आम्हाला जायचं आहे ना घरी. सो इथे गणेश जय गणेश जय गणेश साई जय गणेश जय. तर गाईज आज आम्ही आलोय घरी आणि मग आमच्यासाठी फ्रुट्स आणले. ग्रेप्स, ॲपल, खरबूज, टरबूज. आणि आता मी जेवते. आईने मस्त गरम गरम जेवण पण बनवलं आम्ही येईपर्यंत. आणि आई थांबली पण जेवायला. आम्ही येऊन आंघोळ वगैरे करू. आता आमचा नाश्ता झाला आहे आणि आम्ही कॅरम खेळतोय. मी तिकडचं आवरलंय मस्त. आम्ही जेवण केलंय तर नाश्ता. आणि ही आई इथे बसली आणि आम्ही खेळणार आहोत. गाईचं काय झालं समजतंय का तुम्हाला? आईचा कमराचा बेल्ट आहे जो काही काढला. आई काय काढला आणि अशीच पुढे चालली होती आणि मागून ओढायला लागली. आई काय झालं? दाखव बेल्ट, दाखव बेल्ट. अरे बापरे यार, कॉमेडी झालं यार. बापरे अमर, बापरे. सो काही 4:03 झालेत आणि अमरनी आमच्यासाठी कोण आणले हे आईसाठी. पण आई आहे ना ग, खूप दूर आहे आई किचन मधून. आई आम्ही आलो की आईला किचन मधूनच फुरसत भेटत नाही. ही उर्वी आता आम्ही खातोय. तर काहीच आम्ही बाहेर राहतो तर मग हे खाण्यात नाही येत. ग्रीन पालेपासून मी पप्पाला म्हटलेलं आणा तर मग पप्पाने पालक आणली, कडे आणली, मेथी आणली आणि काय म्हणतात कोथिंबीर पण आणली. तर आता आम्ही हे निवडतोय माझी छोटी बहीण आणि मी. आणि आम्ही रात्रीच्या तयारीला लागलेलो आहे. म्हणजे आई लागलेली पण मी म्हटलं मी करते, मला पण शिकव. तर या आमटीसाठी आई काय मसाला भाजते. खोबरं भाजलं ऑलरेडी, पातळलं ते. आता धने टाकते आई. तुझं टॅटू चला काही भेटणार.